नमस्कार पालक हो, विद्यार्थी मित्रांनो. आजचा विषय ॲक्च्युली असा आहे की मुलांनी इंग्रजी कसं शिकलं पाहिजे, मुलांना इंग्रजी कसं शिकवलं गेलं पाहिजे. एक लक्षात घ्या, शाळेमध्ये टाकलं आणि इंग्रजी एक सब्जेक्ट म्हणून ते शिकताय तर त्यांचं इंग्रजीमध्ये डेव्हलपमेंट पुरेसं आहे का? तर कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला नाही मिळेल. मी सुद्धा बरीच वर्ष इंग्रजी शिकवतोय आणि एक अनुभवातून गोष्ट समजते की फक्त पुस्तकी शिकणं म्हणजे इंग्रजी शिकणं नाही. कुठलीही भाषा, मी इंग्रजीबद्दल म्हणत नाही आहे, तुम्हाला जर ते शिकायचं असेल तर जी बेसिक स्टेप असते त्या भाषेचं रीडिंग शिका. जर कुठल्याही भाषेचं तुम्हाला रीडिंगच करता आलं नाही तर त्या भाषेची ती गंमत आहे ना, ती होकॅब आहे, शब्दसंग्रह आहे, त्याच्याशी तुम्हाला अवगतच होता येणार नाही. आणि मग जर तुम्ही ती भाषाच रीड करू शकत नसाल, वाचू शकत नसाल, आणि तर त्या भाषेतले शब्दसंग्रह तुम्हाला कसे लक्षात येतील? एकतर एक नॅचरल प्रोसेस असते की जर तुमच्या कानावर इंग्रजी पडत असेल तर मग कदाचित वाचलं नाही तरी चालेल, शब्द कानावर पडतील. पण आपण त्या नॅचरल प्रोसेसमध्ये नाही आहोत, आपण आर्टिफिशियली इंग्रजी शिकतोय. बरोबर, पुस्तक वाचून म्हणा, शब्दांशी ओळख ही आर्टिफिशियली होते. सो रीडिंग ही फर्स्ट स्टेप आहे. सो पहिल्यांदा मला असं वाटतं पर्सनली, पालकांनी सगळा जो एफर्ट्स आहे ना, प्रयत्न मुलांचं इंग्रजी शिकवताना स्टेप बाय स्टेप केलं पाहिजे आणि पहिल्यांदा फोकस करायला पाहिजे की मुलांनी रीडिंग कम्प्लिटली छान करायला यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार रीडिंग किती वर्ष लागतील? मला स्वतःला विचाराल तर रीडिंग ही अशी गोष्ट आहे जी खूप वर्ष गेली नाही पाहिजेत. अगदी मी म्हणेन, मी स्वतः 1 महिन्याचा कोर्स घेतो आणि त्याच्यामध्ये मुलं येस डेफिनेटली वाचायला शिकतात. पण अर्थात रीडिंग ही सरावाची गोष्ट आहे. तुम्ही अजून त्याच्यात 1-2 महिने प्रॅक्टिस केली तर मुलं 2 ते 3 महिन्यामध्ये इझिली फ्लुएंटली इंग्लिश रीड करू शकतात. आणि ते वय कुठलंही असू शकेल, फर्स्ट स्टँडर्डला असू शकेल, सेकंड स्टँडर्डला असू शकेल, अगदी UKG LKGला पण मुलं रीड करू शकतील छान पद्धतीने. रीडिंग केल्यानंतर मुलांनी काय करायला पाहिजे? एकतर वाचन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता इथे पुन्हा रीडिंग झाल्यानंतर अर्थातच मुलांना इंग्रजीचं रायटिंग जमायला पाहिजे. आता रायटिंग म्हणजे काय? सो रायटिंग म्हणजे मुलांना छोटी छोटी वाक्य जमायला पाहिजेत. आपण त्याकडे फोकस करत नाही. त्यांना छोटी छोटी वाक्य स्वतः लिहिता आली पाहिजेत आणि ती लिहिलेली वाक्य अर्थात त्यांना डिलिव्हर करता आली पाहिजेत, ज्याला आपण स्पीकिंग म्हणतो. आता काहींचं मत असं असतं की लिहिता आलं म्हणजे बोलता येईलच ना, तर असं बिलकुल नसतं, लक्षात घ्या. कारण लिहिणं आणि बोलणं याच्यामध्ये थोडासा फरक आहे. बोलण्यासाठी थोडंसं तुमचं कॉन्फिडन्स असावा लागतो, तुम्हाला सतत त्याची प्रॅक्टिस असावी लागते. लिहिणं मात्र त्या मानाने सोपं आहे कारण तुमच्याकडे वेळ असतं थिंकिंग करायला. आता तुम्ही म्हणणार रायटिंगची सुरुवात एक्झॅक्टली कशी करायची? पालकांना हाच तर प्रश्न असतो नाही का, की रायटिंगची नेमकी सुरुवात कशी करायची? अर्थात तुम्ही असं म्हणाल की सर स्वतःची ॲड करतायत का? तर हो, येस, कारण मी हे सगळे कोर्सेस घेतो. पण मी हे मात्र बिलकुल म्हणत नाही आहे की फक्त क्लास माझ्याकडेच लावा. मी हे म्हणतो आहे, तुम्ही शाळेमध्ये जरी मुलं जात असतील, तुम्ही स्वतः जरी तुमच्या पाल्यांना शिकवत असाल, हे खूप चांगलं आहे. पण ते कसं शिकवलं गेलं पाहिजे असं मला वाटते की जर तुमची मुलं फक्त पुस्तकी शिकतायत आणि आपण बघतो ना की शाळेमधले मार्क्स इंग्रजीमधले, माझ्या मुलांना 80-90 मार्क्स भेटले फक्त पुस्तकी नॉलेजमध्ये, तर त्याने त्यांचं रायटिंग इम्प्रूव्ह होत नाही, त्यांचं स्पीकिंग इम्प्रूव्ह होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपरली रायटिंगचा कोर्स करावा लागेल. मग तुमच्या आजूबाजूला एखादा कोर्स असेल तो तुम्ही करू शकता. जर त्यांना शाळेमध्ये होत असेल तर खूपच छान. पण दुर्दैवाने मला असं म्हणावं लागेल की जवळपास जेवढं माझं जितकं ओळख आहे किंवा मी जितकं बघतो आहे, मला माहिती नाही काही ठिकाणी ते शिकवतही असतील, पण जवळपास दुर्दैवाने मराठी माध्यमातल्या आणि सेमी इंग्लिशमध्ये तर जवळपास 99% शाळांमध्ये इंग्लिश टीचर प्रॉपरली लिहायला शिकवलं जात नाही. ते पुस्तकी शिकवतात, लेसन शिकवतात, जमल्यास ग्रामर शिकवतील, पण कोणालाही एक कोर्स म्हणून रायटिंगचा कोर्स किंवा तुम्हाला आम्ही वर्षभर हे शिकवतोय असं होत नाही. अर्थात शिक्षकांना दोष द्यायचा की नाही द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिक्षकांची एक बाजू असते, ते म्हणतात आम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा असतो. पालकांना वाटतं की ती त्यांचीच जबाबदारी आहे. ऑफकोर्स शिक्षकांचीच जबाबदारी आहे मुलांना शिकवणं. अर्थात प्रत्येकाचं जे शिक्षक आहे त्यांची मेंटॅलिटी कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ते मनापासून विद्यार्थ्यांना ते जे शिकवत आहेत ते देणार असतील तर डेफिनेटली असे खूप टीचर आहेत सुद्धा जे मनापासून शिकवतात आणि त्यांना वाटतं की मुलांमध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. सो रायटिंग
इम्प्रूव्ह करा हळूहळू. अर्थात जर तुमच्याकडे ते कुठलाही कोर्स अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की रायटिंग कसं इम्प्रूव्ह करायचं, तर डोंट वरी, रायटिंगचा आपला कोर्स आहे आणि ज्या कोर्समध्ये 2 महिन्यामध्ये मी इंग्रजी लिहायला शिकवतो आणि आत्ता 1 नोव्हेंबरपासून तो सुरू पण होतो आहे. सो तुम्ही त्या कोर्समध्ये ॲडमिशन डेफिनेटली घेऊ शकता. कारण बऱ्याच जणांना वाटतं रायटिंगमध्ये काय शिकवलं जातं. तर मी सिम्पली सांगतो की रायटिंगमध्ये तुमच्या मुलांना मराठी वाक्य तुम्ही बोलाल तर ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतील किंवा इंग्रजी लिहिलेलं वाक्य हे त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करतील, त्यांना त्याचं मिनिंग कळेल. हा रायटिंगचा हेतू असतो. आणि त्यानंतर अर्थातच स्पीकिंग, बोलण्याची प्रॅक्टिस, आणि हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही म्हणणार फक्त मी शाळेमध्ये जातो आहे किंवा आमची मुलं शाळेमध्ये जात आहेत म्हणजे ते शिकतील, असं होणार नाही. सो आय एम शुअर तुम्हीसुद्धा तुमच्या पाल्यांना जर इंग्रजीमध्ये डेव्हलप करत असाल तर आपल्याकडे हे कोर्सेस सगळे अवेलेबल आहेत. तुम्ही माझ्याशी डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. पण जर अगदीच तुम्हाला घरी शिकवता येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पाल्यांना शिकवू शकता. धन्यवाद.